याचा अहवाल आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जर कोणी हे केलं असेल आणि ते जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करू। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे, परंतु पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न देखील झाले आहेत। माहिती काही मिळू दे, कायदेशीररित्या जर अयोग्य असेल तर त्याच्यावर कारवाई करू। सर, आज जो मोर्चा होणार आहे मनसेचा त्याने आणि मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, मनसेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, पोलिसांनी अविनाश जाधवांना ताब्यात घेतले, मात्र देशपांडे म्हणतायत आम्ही मोर्चावर ठाम आहोत। सागर, मीरा रोडच्या ओम शांती चौकात मी उभा आहे आणि जिथून या मोर्चाला सुरुवात होणार होती त्या ठिकाणची दृश्य जर बघायची झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा इथे पहाटेपासून लागलेला आहे। कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सकाळपासून सतर्क आहेत आणि मध्यरात्री अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघणार होता, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अगदी या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय पोलिसांच्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष ठेवलं जातंय की कोण इथे संशयास्पद हालचाली करतंय किंवा मोर्चाच्या अनुषंगाने इथे कोणी जमतंय का, कारण जमावबंदी संपूर्ण पोलीस आयुक्तालयामध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि 5 पेक्षा अधिक लोक जर जमली तर त्यांना तातडीनं ताब्यात घेतलं जाईल अशा पद्धतीचा इशारा सुद्धा पोलिसांनी दिलेला आहे आणि पोलिसांच्या गाड्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत आणि जर अशा पद्धतीने अचानकपणे जर मॉब आला किंवा क्राऊड आला तर त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्याची तातडीनं कारवाई जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून केली जाणार आहे। हा ओम शांती चौक जो आहे तो इथून या मोर्चाला सुरुवात होणार होती आणि मराठी मोर्चा या माध्यमातून हा मोर्चा जो आहे तो मराठी लोकांसाठी काढला जाणार होता, कारण मीरा रोडमध्ये ज्या अमराठी व्यापाऱ्यांनी हा मोर्चा काढलेला होता, शक्ती प्रदर्शन केलेलं होतं, त्याला उत्तर देण्यासाठी आज मराठी लोकांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं आवाहन मनसेकडून करण्यात आलेलं आहे। मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली असली तरी मात्र मनसे मोर्चा काढण्यावरती पूर्णपणे ठाम आहे। त्यामुळे आता 10ची वेळ आहे, 10च्या वेळेमध्ये मराठी लोक या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा मनसेचे लोक या ठिकाणी येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्यापूर्वी आपण पाहतोय की खबरदारी म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळी प्लाटून आहेत त्या सुद्धा बोलवलेल्या आहेत। दंगल नियंत्रण पथक असतील, राज्य राखीव दलाच्या तुकड्या असतील किंवा लोकल पोलीस ठाण्याचा जो काही बंदोबस्त आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आला आणि सगळ्या या चौकाच्या चहूबाजूला पोलिसांच्या गाड्या पाहायला मिळतात, पोलीस कर्मचारी पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये मोर्चा होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे मनसेची भूमिका नेमकी काय असते? संदीप देशपांडे म्हणतात की आम्ही मोर्चा काढण्यावरती ठाम आहोत, त्यामुळे या ठिकाणी कोण येतं आणि मोर्चाला सुरुवात करतं आणि नक्कीच कृष्णा, त्यामुळे हा मोर्चा निघणार का याकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद या माहितीसाठी। त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही, हे कुठलं सरकार आहे? महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे? आणि त्यांना काय वाटलं आमच्या नेत्यांना अटक केली तर मोर्चा निघणार नाही? जर आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय, मोर्चापासून अटकाव करताय, तर महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल आणि मोर्चा निघेल म्हणजे निघेल। एका ठिकाणी परवा काहीतरी तो आणीबाणीच्या विरोधात दिवस साजरा केला ना भाजपची, मग ही आणीबाणी नाहीये का? म्हणजे महाराष्ट्रात मराठी माणसांनी मोर्चा नाही काढायचा आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी? हा दहशतवाद आहे सरकारचा। या दहशतवादासमोर आम्ही झुकणार नाही। तर आमच्या नेत्यांना अटक केली आहे तर महाराष्ट्रातला मराठी माणूस, सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल पण मोर्चा निघेल।